हिवाळ्यामध्ये भाजीपाला खूप प्रमाणात असतो आणि चव पण त्याची चांगली असते. पावसाळ्यापेक्षा आणि उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यातल्या भाजीपाल्याला खूप जास्त चव म्हणजे चांगली असते. पालक आंबट चुक्याची भाजी जर करायची असली तर हिवाळ्यासारखी चव इतर दोन्ही ऋतूमध्ये नाही आहेत. तर ते करणार आहे मी पालक आंबट चुका याची मिक्स भाजी. पालक आणि आंबट चुका सारख्या प्रमाणात घेतला, त्याच्यानंतर एक टॅमॅटो घेतला आणि मिरच्या. तर मिरच्या तिखट कशा आहे त्याच्यानुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करायचं. तर हे जे सर्व आहे जिन्सा ह्या पूर्ण मी बारीक कट करून घेणार. तर अगोदर मिरच्या कट करून घेतल्या, धुवून घेतल्या आणि कट करून घेतल्या. त्याच्यानंतर हा भाजीपाला जो आहे पालक आंबट चुका हे अगोदर धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर ते चांगलं चिरून घेतलं बारीक. कुकरमध्ये आता तुरीची डाळ टाकली आणि ती 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि ह्या मिरच्या पण त्याच्यामध्ये टाकून दिल्या, कारण ह्या अगोदर धुवून नंतर चिरलेल्या होत्या. आता हा भाजीपाला अगोदर धुवून घेतला, त्याच्यानंतर चिरणं चालू आहे. तो पण बारीक चिरायचा आणि त्याच डाळीमध्ये टाकून द्यायचा. खोबऱ्याचे बारीक काप करणार आहे. खोबरा खीस पण टाकू शकता किंवा काप जर आवडत असतील तर तेही टाकले तरीही चालतात, पण शक्यतो या भाजीमध्ये कापच असतात. हळद टाकली आणि पाणी. त्यानंतर शेंगदाण्याची भरड, म्हणजे खूप बारीक कूट नाही टाकायचा, तर असं एका शेंगदाण्याचे 2 शेंगदाणे होतील या पद्धतीने करून ते टाकलेलं आहे. कोणी कोणी तर पूर्ण शेंगदाणे पण वापरतात. त्यानंतर ते खोबऱ्याचे काप आणि पाणी थोडं कमी वाटलं तर इथे परत टाकलं. आता कुकरच्या शिट्ट्या जसं वरण शिजवून घेतो आपण त्या पद्धतीने शिजवून घ्यायचं. कुकर होतं तोपर्यंत लसूण सोलून घेतला. आता मसाला वापरायचा आहे काही, तर भाजण्याचा जो मसाला आहे त्याच्यामध्ये घेणार आहे मी 10 ते 12 काजू. त्याच्यानंतर गोडंबी घ्यायची आहे, 10-12 तुकडे असले त्याचे तेही चालतात. खसखस, दालचिनी आणि मोठी विलायची. तमालपत्र पण वापरणार, पण तमालपत्र मी फोडणीमध्ये नंतर टाकणार आहे. तर हे सर्व भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये पहिले लसण, अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट वेगळी करायची आणि हे जे मसाले आहेत याची पेस्ट वेगळी करायची. तोपर्यंत कुकरची पण शिट्टी झालेली होती. इकडे अद्रक, लसण आणि कोथिंबीरची वेगळी पेस्ट हे सर्व काढून घेतलेलं आहे. आई, सासूबाई, बाबा हे आलेले होते आणि पाहुणे म्हटलं म्हणजे काहीतरी वेगळी भाजी पाहिजे, तर तोपर्यंत पोळ्या पण करून घेतल्या. कुकर पण झालेलं होतं. रईने चांगलं हटून घ्यायचं ते. आता करायची आहे फोडणी. तर फोडणीमध्ये तेलाचं प्रमाण इतर वेळेपेक्षा थोडंसं जास्त वापरायचं. जिरे टाकले, तमालपत्र आणि आता अद्रक लसूणची पेस्ट होती ती अगोदर टाकली तेलामध्ये. थोडा वेळ ते होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर दुसरी पेस्ट टाकायची मसाल्याची. ते पण चांगलं तेलामध्ये असं तेल सुटेपर्यंत करायचं आहे आपल्याला. लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकणार आहे इकडे मी. कमी गॅसवर चांगलं होऊ द्यायचं. हे गरम मसाला जो घरी केलेला आहे, थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून तो मसाला खाली कढईला लागत नाही. आता चांगला मसाला झाला, आजूबाजूला तेल दिसतं आपल्याला की आता मसाला सोडून राहिला, तर तेव्हा हे जे आहे शिजवलेलं सर्व त्याच्यामध्ये टाकायचं.
ही भाजी खूप घट्ट पण गोड नाही लागत आणि खूप पातळ पण चांगली नाही लागत, म्हणजे अशी मीडियममध्ये ठेवायची. जसं हवं तसं पाणी टाकलं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक उकळी आली की भाजी तयार होऊन जाते. आता काही जास्त वेळ लागत नाही, कारण पूर्ण ते शिजलेलंच आहे अगोदर. पाणी कमी वाटलं थोडं तर परत टाकलं. कोथिंबीर वगैरे वरून काही टाकायची आता आवश्यकता नाही. आणि मिरची भाजी म्हटलं म्हणजे भातासोबत पण चांगली लागते. आणि भात अगोदरच करून ठेवलेला होता मी. सलाद पण पूर्ण कट करून ठेवलेला होता. हिवाळ्यामध्ये भाजीचं टेन्शन येतच नाही आणि भाजीपालाही भरपूर प्रमाणात असतो, सलादासाठी पण असतो आणि भाजी करण्यासाठी पण असतो. त्याच्यामुळे आणि चव पण चांगली लागते. तर एकदा या पद्धतीची भाजी नक्की करून पहा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.